मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहात का की चांगल्या लोकांसोबतच नेहमी वाईट का घडते? हे माहीत करून घेण्यासाठी ही कथा पूर्ण ऐका. एका वेळची गोष्ट आहे. एक छोटंसं गाव नदी किनारी वसले होते. त्या गावामध्ये एक मंदिर होते, जिथे एक पुजारी रोज पूजा करत होता. एकदा पावसाच्या दिवसामध्ये खूप जास्त पाऊस झाल्यामुळे नदीला पूर आला होता आणि गावात पाणी भरू लागले होते. सगळे गाववाले लोक आपला आपला जीव वाचवण्यासाठी गाव सोडून निघून जाऊ लागले. एक व्यक्ती मंदिरकडे गेला आणि पुजारीला बोलला की पुजारी, नदीला पूर आला आहे, गाव पाण्याखाली जाऊ लागले आहे, हे मंदिर पण आता पाण्याखाली जाईल, तुम्ही माझ्यासोबत सुरक्षित स्थानावर चला. पुजारीने उत्तर दिले, अरे मूर्ख, मी तुमच्यासारखा नास्तिक नाही, मला परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे, मला माझा परमेश्वर वाचवेल, मी मंदिरातच राहीन, तू जा इथून. मग ती व्यक्ती तिथून निघून गेली. मंदिरामध्ये पाणी भरू लागले आणि खूपच लवकर पाण्याची पातळी ही पुजारीच्या कमरेपर्यंत आली. मग पुजारी खुर्चीवर चढले. काही वेळानंतर तिथे एक नाववाला आला आणि तो बोलला, पुजारीजी, मी तुम्हाला वाचवायला आलो आहे, पटकन नावमध्ये या. पुजारीने त्या नाववाल्याला पण तेच सांगितले जे त्याने पहिल्या व्यक्तीला सांगितले होते आणि नावमध्ये येण्यासाठी विरोध केला. मग नाववाला तिथून निघून गेला. आता पाण्याची पातळी छतापर्यंत वाढली, त्यामुळे पुजारी मंदिराच्या वर चढला. त्यानंतर एक हेलिकॉप्टर तिथे आले. त्यांनी पुजारीला वाचवण्यासाठी शिडी फेकली आणि बोलले की पटकन शिडी चढून हे हेलिकॉप्टरमध्ये या. पुजारीने परत विरोध केला आणि तो तेच बोलला जे पहिल्या व्यक्तीला आणि नाववाल्याला बोलला होता. त्यानंतर हेलिकॉप्टर तिथून निघून गेला. पुजारी परमेश्वराजवळ प्रार्थना करू लागला की परमेश्वर त्याची रक्षा करू दे. मग ते मंदिर पाण्यामध्ये बुडले आणि त्यात बुडून पुजारीचा मृत्यू झाला. त्याची आत्मा परमेश्वराजवळ पोहोचली आणि तो चिडून परमेश्वराला बोलला की हे परमेश्वरा, मी माझे पूर्ण जीवन तुझी पूजा केली, तुझ्यावर विश्वास ठेवला, पण जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज होती, तू मला वाचवायला का आला नाही? परमेश्वर हसले आणि म्हणाले की अरे मूर्ख, मीच 3 वेळा तुला वाचवायला आलो होतो, कधी त्या गाववाल्याच्या रूपात, कधी नाववाला म्हणून, तर कधी त्या हेलिकॉप्टरमधून. त्या तिन्ही रूपात मीच तुला वाचवायला आलो होतो. तू जे मागतोस ते सगळं मी तुला देतो. तू मजबूत बनू पाहतो, मी तुला वाईट वेळ देतो, ज्याचा सामना करून तू मजबूत बनतोस. तू ज्ञानी बनू इच्छितो, तर मी तुला समस्या, अडचणी देतो, जे तुला अनुभवी आणि ज्ञानी बनवतात. तू धाडसी बनू इच्छितो, मी तुला धोका देतो, ज्याचा सामना करून तू धाडसी बनतोस. तुला प्रेम हवे, म्हणून मी तुला आई वडील, पूर्ण कुटुंब दिलो, तरी पण तुम्ही मनुष्य लोक माझ्यावर नाराज आहात. जर तुम्ही मला नाही ओळखत, माझ्या इशाऱ्यांना नाही समजत, तर यामध्ये माझी काय चूक आहे? मित्रांनो, चांगल्या लोकांसोबत कधी वाईट घडत नाही. ते फक्त परमेश्वराच्या इशाऱ्यांना समजून नाही शकत, नाहीतर त्याचा चुकीचा अर्थ काढतात. मित्रांनो, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, पण काय तुम्ही परमेश्वराला ओळखता? तुम्ही परमेश्वराच्या संकेताला समजता का? परमेश्वर आपल्याला ते नाही देत जे आपल्याला हवे आहे. परमेश्वर आपल्याला ते देतो ज्याची आपल्याला गरज असते. तुमच्या आसपास खूप सारे असे दुःखी लोक आहेत ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाचा तरी जीव वाचवू शकतो, कोणाचे तरी जीवन बदलू शकतो. तुम्हाला या सकारात्मक बनवण्याच्या माझ्या या प्रयत्नाला लाईक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.